आणि आता पाहूया बीडची घटना आणि त्यावरून रंगलेलं राजकारण या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। वाल्मी कराड हा मास्टरमाइंड, मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी संदीप क्षीरसागरांची मागणी। तर धनंजय मुंडे पदावर असेपर्यंत चौकशीला वेगळं वळण लागेल अशी चर्चा क्षीरसागर यांचं वक्तव्य। मास्टरमाइंड जो आहे वाल्मी कराड, तो लवकर अटक होऊन या चौकशीमध्ये पुढे आला पाहिजे। 6 डिसेंबरला पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून का घेतला नाही? सरपंच हत्या प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर खासदार बजरंग सोनावणेंकडून संशय व्यक्त। या काळात जसा 6 तारखेला कुणाचा फोन आला, ही पोलीस स्टेशनच्या पीआयची सीडीआर काढा, तिथं बनसोड नावाचे पीआय, त्यांना कुणाचा फोन आला, बनसोडचा सुद्धा सीडीआर काढा। जरांगेंकडून सूर्यवंशी आणि देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। दरम्यान बीड सरपंच हत्या प्रकरणात सरकार आरोपींना वाचवतंय, संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार मनोज जरांगेंचा इशारा। माणसाला मारूनच टाकायला लागले तर ही तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एक लाजिरवाणी गोष्ट आहे। तुम्ही कोणाला पाठीशी घालावं, कोणाला नाही घालावं हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे, कारण मालक तुम्ही आहेत। बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल, हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ। अंजली दमाने यांकडून ट्विट। बीड हत्या प्रकरणात सरकारनं गांभीर्यानं घेऊन आरोपींवर कारवाई केली पाहिजे। सरकारला या सगळ्या आरोपांचं उत्तर द्यावं लागेल। सुप्रिया सुळेंचा बीड आणि परभणी प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल। घटना आहे जी छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी आहे। अशी या घटनेला न्याय त्या दोन्ही कुटुंबाला, मग परभणी असेल आणि बीड असेल, यांना मिळालाच पाहिजे। ज्यांनी खंडणी घेतली ते हत्येत सहभागी, तर ज्यांनी हत्या केली ते खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी आहेत। नोंदवलेल्या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्र तपास व्हावा, खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी। विषय असल्यामुळे व्यावहारिक आहे, त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे। जे कोणी व्यवहारातून ही झालंय म्हणतात ना, त्याच्यात ती तथ्य आहे। हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपांना महत्त्व देत नाही। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य समोर येईल। धनंजय मुंडेंवरील आरोपांवर मंत्री मकरंद पाटलांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाईल असं कसं म्हणू शकता? मुळात त्यामध्ये जी चौकशी सुरू आहे, या चौकशीमध्ये कोण काय आरोप कोणावर करतं याला काही फार महत्व नाही। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुखांकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। मसाजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन।